भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे आणि शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पण या शपथविधीपूर्वीच महाराष्ट्रातून एक मोठं राजकीय वक्तव्य समोर आलंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली असं म्हणत राऊत यांनी शुभेंदू अधिकारी यांच्या नावावरून थेट टीका केली आहे। नेमकं काय म्हणाले संजय राऊत? शुभेंदू अधिकारी यांच्यावर पूर्वी कोणते आरोप झाले होते आणि या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण किती तापणार आणि या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं। ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला तर भाजपने पहिल्यांदाच राज्यात स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली। या विजयानंतर भाजपने शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड केली आणि कोलकाता येथे त्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसंच देशभरातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली। महाराष्ट्रातूनही काही महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण याच दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली। राऊत म्हणाले की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये नाव आलेल्या लोकांना मोठी पदं देण्याची परंपरा कायम ठेवली आहे। त्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्यावर झालेल्या जुन्या आरोपांचा उल्लेख करत भाजपवर प्रश्न उपस्थित केले। संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 2020 मध्ये एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं होतं, ज्यामध्ये काही नेत्यांना कथितपणे पैसे स्वीकारताना दाखवलं गेलं होतं। राऊतांच्या दाव्यानुसार त्या प्रकरणात शुभेंदू अधिकारी यांचंही नाव चर्चेत आलं होतं। त्यानंतर ईडी आणि अँटी करप्शन यंत्रणांच्या कारवायांचा उल्लेख करत राऊत म्हणाले की ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच व्यक्तीला आता मुख्यमंत्री बनवलं जात आहे। इतकंच नाही, राऊत यांनी भाजपच्या प्रसिद्ध वॉशिंग मशीन या विरोधकांकडून वापरल्या जाणाऱ्या राजकीय टीकेचाही उल्लेख केला। ते म्हणाले, भाजपमध्ये गेल्यावर अनेक नेत्यांवरील आरोप गायब होतात पण लोक सर्व पाहतायत। राऊतांनी अत्यंत उपरोधिक शब्दात भाजपवर निशाणा साधताना म्हटलं, भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची त्यांची परंपरा कायम आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं। या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे। अनेक वर्षांपासून राज्यात ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व होतं, पण आता भाजपने सत्ता स्थापन करून मोठा राजकीय संदेश दिलाय। विशेष म्हणजे शुभेंदू अधिकारी हे पूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेत। त्यामुळे हा संपूर्ण प्रवास देखील चर्चेचा विषय ठरत आहे। एका बाजूला भाजप समर्थक हा ऐतिहासिक विजय मानत आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधक भाजपवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत। संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होत असताना महाराष्ट्रातून आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलंय। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? संजय राऊतांची टीका योग्य आहे का की भाजपचा विजय हा जनतेचा स्पष्ट कौल आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।